चंद्रपुर नगर निगम के शिक्षा विभाग में हुए एक बड़े घोटाले का पर्दाफाश हुआ है। आम आदमी पार्टी ने आरोप लगाया कि पिछले 3 वर्षों से नगर निगम ने एक ही ठेकेदार के बार टेंडर देकर स्कूलों के लिए डेस्क बेंच की खरीद में भारी अनियमितताएं की हैं। बाजार मूल्य से दोगुना भाव दिखाकर खरीदी गई इन बेंचों के जरिए लगभग 58 लाख रुपए का गबन किया गया है। आप जिलाध्यक्ष मयूर रैकवार ने बताया कि ये पूरा खेल प्रशासन और नगर सचिव विभाग की मिलीभगत से हुआ है। सरकारी खजाने से बच्चों की शिक्षा के लिए तय धन का दुरुपयोग किया गया और खुलेआम भ्रष्टाचार को बढ़ावा दिया गया। इससे न सिर्फ नगर निगम की विश्वसनीयता पर सवाल खड़े हुए हैं, बल्कि गरीब छात्रों के हक पर भी सीधा डाका डाला गया है। आम आदमी पार्टी ने मांग की है कि जिम्मेदार अधिकारियों और ठेकेदारों के खिलाफ आपराधिक मुकदमा दर्ज किया जाए और कुल नुकसान की भरपाई करवाई जाए। साथ ही बीते 3 टेंडर की प्रक्रिया और कंपनियों की आपसी मिलीभगत की गहन जांच कर दोषियों को कड़ी सजा दी जाए। पार्टी का कहना है कि यदि इस मामले में तुरंत कार्यवाही नहीं हुई तो वो जनता के साथ सड़कों पर उतरकर विरोध प्रदर्शन करेगी। नमस्कार मित्रांनो, मी मयूर रायकवार, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष। मित्रांनो, चंद्रपूर महानगरपालिकेने मागील 3 वर्षांमध्ये 920 डेस्क बेंच विकत घेतले आणि त्या डेस्क बेंच खरेदीमध्ये एक मोठा घोटाळा झालेला आहे। प्रत्यक्षात पाहता की हा घोटाळा कसा झाला तर चंद्रपूर महानगरपालिकेचे 58,25,000 रुपये अतिरिक्त देण्यात आले। आता 58,25,000 रुपये कोणाच्या खिशात गेले हा एक मोठा प्रश्न आपल्याजवळ आहे। प्रत्यक्षात तुम्हाला या डेस्क बेंचच्या खरेदीची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो। चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत 2022 मध्ये 120 डेस्क बेंच विकत घेण्याचा टेंडर निघाला जेम पोर्टलवर आणि त्या जेम पोर्टलवर जे टेंडर निघाला त्यावेळेस निविदाधारकाने 120 डेस्क बेंच विकत प्रति डेस्क बेंच 8,300 रुपये किंमत देण्यात आली होती। त्यावेळेस चंद्रपूरचा एक निविदाधारक सोबत 2 दिल्लीचे निविदाधारक अशा 3 लोकांनी निविदा भरली। त्यानंतर ते टेंडर त्या चंद्रपूरच्या निविदाधारकाला मिळाला। त्याच नंतर 23 मध्ये पुन्हा 30 निविदा निघाली। 23 आणि 24 मध्ये 30 निविदा निघाली। त्यामध्ये 400 डेस्क बेंच जेम पोर्टलवरून खरेदी करण्यात आली। त्यावेळेस सुद्धा तेच निविदाधारक होते, म्हणजे तेच 3 कोटेशन धारक, त्यामध्ये दिल्लीचे 2 आणि चंद्रपूरचा आहे। त्यावेळेसही चंद्रपूरच्या निविदाधारकाला टेंडर मिळाला। पण त्यावेळेस असं झालं की जेव्हा 8,300 रुपयात विकत घेण्यात आले होते ते डेस्क बेंच, त्याच डेस्क बेंचची एकाच वर्षात 3,000 रुपये प्रति डेस्क बेंचच्या मागे किंमत वाढून गेली आणि 25 आणि 26 या आर्थिक वर्षामध्ये आताच्या चालू वर्षामध्ये पुन्हा 400 डेस्क बेंच विकत घेण्याचं जेम पोर्टलवरून यांनी टेंडर काढलं आणि ते डेस्क बेंच विकत घेण्यात आले। त्यावेळेस सुद्धा त्याच रेटमध्ये विकत घेण्यात आले। यावरून आम्ही त्यावेळेस त्याची स्टडी केली तर ते डेस्क बेंच जे विकत घेण्यात आले त्याची मार्केट रेट आणि जेम पोर्टलवर तेच डेस्क बेंच 4,500 रुपयात उपलब्ध आहे। म्हणजेच एकदा निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सेम ठेकेदार सेम कोटेशन देण्यात आले। म्हणजे 3 लोकांचा जो क्रायटेरिया लागत असतो एखादा टेंडर ओपन करण्याकरिता, ते टेंडर ओपन करण्याकरिता त्यांनी 3चा क्रायटेरिया हा पूर्ण केला। पण निविदामध्ये 3,000 रुपये प्रति बेंचच्या मागे हे वाढवून दिले आणि ज्यावेळेस आता ते पुन्हा ते डेस्क बेंच विकत घेण्यात आले 400 डेस्क बेंच, म्हणजे टोटल 3 वर्षामध्ये यांनी 920 डेस्क बेंच विकत घेण्यात आले आणि मार्केटमध्ये आणि जेम पोर्टलवर म्हणजे ज्या पोर्टलवरून यांनी जे डेस्क बेंच विकत घेतले त्यामध्ये अनेक लोक डेस्क बेंच सेलर आहेत। पण त्यांनी त्यांचा कुठेतरी त्या लोकांना दूर ठेवत यांनी 11,300 रुपये किंमतवाले डेस्क बेंच धारकांना एंट्री दिली आणि ज्या लोकांचे 4,500 रुपयाच्या जवळपास रेट आहे त्यांना या निविदेमधून दूर ठेवण्यात आले। प्रत्यक्षात या संपूर्ण गोष्टीमुळे चंद्रपूर महानगरपालिकेचे 58 ते 60 लाखापर्यंतचे अतिरिक्त पैसे ठेकेदारांना देण्यात आले। आता प्रश्न आहे की हे अतिरिक्त पैसे जे 58 ते 60 लाख रुपये कोणाच्या खिशात गेले? म्हणजे 40 लाखाचं काम यांनी 1 कोटीमध्ये पूर्ण केलं आणि 60 लाख रुपये अतिरिक्त ठेकेदारांना देण्यात आले। कुठेतरी शंका आहे की हे यामध्ये मोठा घोटाळा झाला आणि हे 60 लाख रुपये या 3 वर्षामध्ये हळूहळू करून कोणाच्या तरी खिशात हे पैसे गेलेले आहे। म्हणून आम आदमी पक्षामार्फत आम्ही याची संपूर्ण आदेशाची कॉपी काढल्या। यावर संपूर्ण चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांचे सिग्नेचर आहेत, त्यांनीच हे ठराव पास केलेले आहेत। प्रत्यक्षात कुणाच्या खिशात हे 60 लाख रुपये गेले याची चौकशी झाली पाहिजे। म्हणून आम आदमी पक्षामार्फत आम्ही लोकायुक्त, जिल्हाधिकारी, अर्बन डेव्हलपमेंट, एसीबी, मुख्य सचिव, मुख्यमंत्री या सगळ्यांकडे आम्ही एक मेलद्वारे एक तक्रार नोंदवलेली आहे। त्यामध्ये संपूर्ण पुरावे आम्ही त्यांच्याकडे सादर केले। आमची मागणी अशी आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे
4,500 रुपयाचा डेस्क बेंच मार्केट सर्च न करता इतर निविदाधारकांना दूर ठेवत फक्त 3 निविदाधारकांना यामध्ये प्रवेश देत एकाच ठेकेदाराला 3 वर्षाचं काम कशा पद्धतीने देण्यात आलं, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. 60 लाख रुपये कोणाच्या खिशात गेले याची चौकशी झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात आम्ही एक तक्रार नोंदवलेली. आम आदमी पक्ष या तक्रारीवर जर कारवाई झाली नाही तर आम्ही एक मोठं आंदोलन उभारू आणि हा एक मोठा घोटाळा, असेच अनेक घोटाळे आम्ही याचा खुलासा करत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. सिटी आहे तर शक्य आहे.